मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. महत्वाची बातमी थेट आपल्यासाठी. शिंदे गटाचा सर्वात मोठा दणका थेट सुप्रीम कोर्टातून. मित्रांनो त्याच्या अगोदर महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो राज्याच्या राजकारणात कुणी पक्ष बदलले, कुणी बदलले नेते. अरे गद्दारांनो, आमच्या सावलीला उभे राहण्याची तुमची लायकी देखील नाही. भाजपच्या नेत्यांचं थेट शिंदे गटाविषयी प्रचंड मोठं वक्तव्य. त्याच नंतर सुप्रीम कोर्टातून राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदेचे 60 आमदार अपात्र होण्यावरती जवळजवळ शिक्कामोर्तब. मित्रांनो नेमकी काय आहे महत्वाची बातमी? आपल्या राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्यासाठी, शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची अपडेट. मित्रांनो सत्याला न्याय मिळतो, सत्य कधीही हरत नाही. सत्याला जिंकता येतं, सत्याला कधी हारता येत नाही. या उक्तीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये आपली शिवसेना चालवली. शिवसेना चालवताना महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत, घराघरापर्यंत शिवसेना कशी पोहोचेल याचा विचार शिवसेना प्रमुखांनी केला होता. सर्वसामान्य मराठ्यांना, सर्वसामान्य मराठी माणसांना न्याय मिळेल यासाठी शिवसेना स्थापन केली होती. परंतु नेत्यांनी स्वतःची घरं भरली, स्वतःचे खिसे भरले, परंतु सामान्य जनता रस्त्यावर सोडली. अशा सगळ्याच नेत्यांना शिवसेना प्रमुखांनी चपराक मारलेली होती. यातच मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या सोबत झालेला हा गद्दारीचा प्रसंग महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय वेगळा होता. परंतु ठाकरे इथेच थांबले नाहीत. ठाकरे लढत राहिले, ठाकरे जिंकत राहिले, ठाकरे पुढे पुढे जात राहिले. त्यानंतर मित्रांनो पक्ष संपल्याच्या नंतर, पक्ष उडल्याच्या नंतर, नेते गेल्याच्या नंतर असं एखादा नेता संपेल असं वाटणं साहजिक होतं. परंतु शिवसेना लढली गेली, शिवसेना जिंकली गेली. मित्रांनो त्याच शिवसेनेने सत्याची लढाई जिंकली आहे. आणि शिंदे गटाला आणि ज्यांनी ज्यांनी ठाकरेंच्या विरोधात रान उठवलं, मग ते निवडणूक आयोग असो, त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना असो, आमदार असो, खासदार असो किंवा निवडणूक आयोग असो, या सगळ्यांनाच आता उद्धव ठाकरेंनी एक चपराक दिली आहे. त्यानुसारच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातंय. मित्रांनो उद्धव ठाकरेंना दगा देण्याचा प्रयत्न केला गेला, शिवसेना प्रमुखांना दगा देण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांना घरातल्याच लोकांनी दगा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वेळेला तशा प्रकारचं राजकारण झालं आणि सत्याला न्याय मिळाला आणि असत्याचा विजय झाला, अविजय झाला. मित्रांनो पुढे जाऊन उद्धव ठाकरे यांनी आपली शिवसेना राखण्यासाठी शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का देण्याचा प्रयत्न केला, भाजपच्या बरोबरीने जाण्याचा प्रयत्न केला. या इकडे आपण जर महाराष्ट्रात जर पाहिलं तर महाराष्ट्रात आता वारं फिरलंय. जे वारं फिरलंय ते उद्धव ठाकरे यांच्याच दिशेनं फिरल्याचं सध्या दिसत आहे. मित्रांनो ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी कामं केली. परंतु आता या 2.5 ते 3.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना तोडून आपल्याकडे घेतल्याच्या नंतर ही कामं कोणी केली असं सांगण्याचं धाडस एकनाथ शिंदे करत नाहीत. परंतु न्याय मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे काम केलंय त्या प्रकारे मित्रांनो सुप्रीम कोर्टातून सत्याचा विजय होणार आहे आणि शिंदे गटाचे 60 आमदार अपात्र यासह राहुल नार्वेकर यांनाही मोठी चपराक बसल्याचं गिरीश बापट यांनी म्हटलंय. मित्रांनो घटना तज्ञ यांच्या मते उद्धव ठाकरेंचा विजय निश्चित आहे. ठाकरेंच्या विजयाला आता कोणी रोखू शकत नाही. ठाकरेंनी ज्या प्रकारे आपली बाजू चौबाजूंनी मांडलेली आहे, ठाकरेंनी ज्या प्रकारचं महाराष्ट्रात देशात राजकारण केलंय, या उद्धव ठाकरेंना देश पातळीवरती खूप नवल केलं जात आहे. मित्रांनो गिनीज बुकात रक्तदानाचा विश्वविक्रम करणारी शिवसेना ही तुमची आहे. ती शिवसेना तोडण्याचं पाप काही लोकांनी केलंय. 26 जुलै असो वा कोणतीही नैसर्गिक आपत्ती
रस्त्यावर उतरला तो पहिला शिवसैनिक होता, तो ठाकरेंचा शिवसैनिक होता, शिंदेंचा शिवसैनिक नव्हता. शिवसेना तोडण्याच्या अगोदर एकनाथ शिंदेंनी याचा विचार करायला हवा होता असं शिवसेना नेत्यांना वाटतंय. समुद्र खवळला असताना धर्म न पाहता जीवाची पर्वा न करता मुंबईत माता भगिनींचे प्राण वाचवले ते शिवसेनेच्या गटप्रमुखाने, ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटप्रमुखाने. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तेव्हा हे लक्षात का नाही आणलं? मित्रांनो, या ना अशा अनेक बातम्या आहेत ज्या उद्धव ठाकरेंना सत्याची बाजू न्याय मिळवून देतील. उद्धव ठाकरेंच्या बाजूने संपूर्ण सत्य वळेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच पहिल्याच बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफी देणारी ही तुमची एकच शिवसेना होती. म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंना देखील न्याय मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांच्या घरच्यांचा न्याय मिळणार आहे, महाराष्ट्रांच्या माता भगिनींचा न्याय मिळणार आहे, महाराष्ट्रातील तरुण मुलामुलांचा न्याय मिळणार आहे. त्यांच्या वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज ठाकरेंनी माफ केलं, उद्धव ठाकरेंनी माफ केलं. यामुळे यावेळेस हा आता आवाज, उद्धव ठाकरेंचा आवाज सुप्रीम कोर्टातून सगळेच एकत्र येऊन घुमवतील आणि या आवाजामध्ये शिंदेचे सगळे आमदार असतील, राहुल नार्वेकर असतील किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल, या सगळ्यांना मोठी चपराक बसतील. कारण की सत्य या ठिकाणी जिंकताना आपण पाहतोय. सत्तेत नसताना देखील दुष्काळ परिस्थिती शेतकरी बांधवांसाठी सामुदायिक कन्यादान योजना, शिवजले क्रांती योजना, दिवाळीला अन्नधान्य वाटप करणारी तुमची शिवसेना होती. हे महाराष्ट्रातील जनतेने आणि सुप्रीम कोर्टाने देखील विसरता कामा नये. त्यामुळे या शिवसेनेने कोणकोणती कामं केली तुमच्यापर्यंत येणं गरजेचं होतं, सुप्रीम कोर्टाला देखील समजणं खूप गरजेचं होतं. म्हणूनच या ठिकाणी आपण तो उहापोह करत आहोत. गोरगरिबांची जात धर्म न पाहता भूक भागवण्यासाठी आणलेली लोकप्रिय योजना शिवभोजन थाळी आणणारी शिवसेना होती, उद्धव ठाकरेंची शिवसेना होती, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती. त्यामुळेच शिवसेनेला उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळेल हे आता तरी खरं वाटायला लागलंय. आणि बहुतांश राजकीय घटना तज्ञांनी देखील म्हटलंय, ठाकरेंनी जी सध्या वकिलांची फौज सुप्रीम कोर्टामध्ये उभी केली आहे, त्या वकिलांच्या फौजेवरती उद्धव ठाकरे स्वार होऊन निघालेत. ती नक्कीच उद्धव ठाकरेंना एके दिवशी मुंबईसह दिल्लीत सर्वोच्च जल्लोष करण्यास भाग पडेल. त्या दिवशी एकनाथ शिंदेकडे ना नेते नसतील, ना आमदार नसतील, ना खासदार नसतील, ना पक्ष नसेल, ना चिन्ह नसेल, सगळेच्या सगळं उद्धव ठाकरेंच्या बाजूने आलेलं असेल. अशा प्रकारचं सध्या ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये सर्वस्व जिंकलेलं असेल असं सध्या तरी वाटतंय. मित्रांनो, या घडामोडी खूप महत्वाच्या आहेत. उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला जवळ करून शिंदेगडाचा कार्यक्रम करण्याच्या तयारीमध्ये आहेत. 24 तास 365 दिवस रक्तदान अँब्युलन्स सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव राजकीय संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जाते, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातंय. मग या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना तोडण्यापाठीमागे कोणाचा डाव आहे हे आपण ओळखायला हवं असं उद्धव ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये सांगते. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी झाल्या महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झगडणारी लढणारी ही संघटना आज लढते सत्यासाठी, सत्याच्या न्यायासाठी. म्हणूनच या सगळ्या तमाम लोकांचे आशीर्वाद उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टामध्ये बघायला मिळतील. तिथे मात्र उद्धव ठाकरेंचा विजय दमदार स्वरूपात असेल हे तुम्हाला नवीन सांगायला नको. कारण की तशा प्रकारचा एकनाथ शिंदेच्या आमदार मंत्र्यांना देखील खूप मोठा धक्का आता बसणार आहे. नवनवे तर त्यांचे धाबे दणाणले आहेत. जर निकाल जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जर लागला तर आपण काय करायचं हा मोठा प्रश्न काही लोकांना पडलाय. त्यावेळेस ना उद्धव ठाकरे जवळ करतील, त्यावेळेस ना कोणते एकनाथ शिंदे जवळ करतील. मित्रांनो, त्यावेळेस ठाकरेंच्या पाठीमागे, ठाकरेंच्या नतमस्तक चरणी काही आमदारांना, काही मंत्र्यांना यावं लागेल, तरच त्यांना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश मिळेल. मित्रांनो, शिवसेनेने महाराष्ट्र धर्म जागवत नेहमीच माणुसकीला प्राधान्य देऊन जनसेवा केली. म्हणूनच अनेक वादळ झेलून शिवसेना दिमाखामध्ये उभी आहे आणि हा चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. कारण शिवसेना ही तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, किंबहुना ती महाराष्ट्राची गरज आहे. हे देखील तुम्हाला यावेळी सांगावंसं वाटतं.
याच कारणास्तव मित्रांनो हा न्याय मिळणार आहे उद्धव ठाकरेंना, हा न्याय मिळणार आहे महाराष्ट्राला, न्याय मिळणार आहे मराठी माणसांना। त्याचसाठी आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं उभं राहायला हवं, जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही किंवा शिवसेना फोडण्याची स्वप्न पाहणार नाही। आता जर मित्रांनो यावेळी जर उद्धव ठाकरेंच्या हाती जर शिवसेना पक्षचिन्ह जर मिळालं तर मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खूप पाठीमागं जावं लागेल। त्यांच्या बरोबर एकही नगरसेवक नव्हे, आमदार नव्हे, खासदार नव्हे, कोणी राहायला तयार होणार नाही। अशा प्रकारची उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखल्याचं सध्या तरी जाणवतोय। मित्रांनो हा सत्याला न्याय मिळणार आहे पुढील 8 ते 12 दिवसामध्ये, आणि तो न्याय महाराष्ट्र हिताचा असेल, देश हिताचा असेल, सर्वसामान्य मराठी माणसांचा असेल, हे देखील आपल्याला सांगावंसं वाटतं। आपल्याही मनामध्ये खूप भावना असतील शिवसेनेविषयी, बाळासाहेब ठाकरेंविषयी, शिवसेना उद्धव ठाकरेंविषयी। आपल्याला काय वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती पुन्हा त्यांचं शिवसेना धनुष्यबाण चिन्ह, त्यांची पक्ष, त्यांचं सगळंच आहे त्या जागेवरती यावं, याबद्दल आपण कसं सहमत आहात का? की ठाकरेंनी शिवसेना पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावी हे तुम्हाला वाटतं का? नक्कीच आपण देखील यावरती प्रतिक्रिया द्या, कारण की महाराष्ट्राचं राजकारण ज्या दिशेने चाललंय तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत। आपण जर शिवसैनिक असाल, शिवसैनिक नसाल तर देखील आपण आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत। महाराष्ट्राचं राजकारण पुढे अतिशय सुदृढ आणि व्यवस्थित होण्यासाठी आपण आपला पाठिंबा उद्धव ठाकरे यांना देणार की एकनाथ शिंदे यांना देणार? नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। महाराष्ट्र हित जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, आणि इथून पुढे अशा प्रकारच्या एकाही राजकीय पक्षाला एखादा राजकीय पक्ष तोडण्याची हिंमत होऊ नये, यासाठी आपण एकजूट करून उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहाल अशी आम्हाला आशा आहे। जर शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच एक कमेंट करा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। अन्यथा जर तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शिवसेना असाल तर खाली कमेंट करा एकनाथ शिंदे ठाकरेंची शिवसेना किंवा शिंदेची शिवसेना, अशा प्रकारची कमेंट करा। मित्रांनो इथेच थांबतोय, मात्र एक गोष्ट लक्षात राहते की येणाऱ्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांना सत्याला न्याय मिळेल ही तेवढीच कणखर भूमिका घेऊन शिवसेना पुढे जाते, शिवसेना वाढते, याबद्दल देखील आपण सजग राहायला हवं। मित्रांनो या ठिकाणी थांबतोय। महाराष्ट्राच्या हितासाठी लढण्यासाठी सर्वांना बळ मिळो एवढीच इच्छा यावेळी व्यक्त करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।